सर्वांना माझा नमस्कार। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काही महत्त्वाच्या इंटरेस्टिंग कन्सेप्ट शिकणार आहोत, ज्या तुम्हाला येत्या परीक्षांमध्ये, स्पर्धा परीक्षेच्या परीक्षांमध्ये तुम्हाला जवळपास 4 ते 5 मार्क देऊन जाणाऱ्या कन्सेप्टचा या ठिकाणी आपण समूह केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कन्सेप्टवर आधारित जे काही क्वेश्चन्स शिकत आहोत त्याच क्वेश्चन्सच्या रिलेटेड तुम्ही ॲडिशनल प्रॅक्टिस सुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करू। तर सुरुवातीला आपण प्रत्येक कन्सेप्ट स्टेप बाय स्टेप शिकूया आणि या कन्सेप्टवर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करूया। चला, कुठलाही वेळ न दवडता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया। याच्यामध्ये सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कल्पतरू पॅटर्नचं ॲप्लिकेशन जर तुम्ही या ठिकाणी प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करून घ्या। त्याचबरोबर आपण जर तुमचं नाव रजिस्टर केलं नसेल तर रजिस्टर करून घ्या। नवनवीन येणाऱ्या अपडेट्स आणि कोर्सेसची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। चला, काल आपण या ठिकाणी संख्या प्रणाली नंबर सिस्टीम बघितलं। त्याच्यामध्ये कशा प्रकारे दिलेल्या नंबरला हिंदू अरेबिक सिस्टीम मध्ये कन्वर्ट करायचं आणि इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये कशा प्रकारे दिलेल्या नंबरला या ठिकाणी वाचन करायचं। तर आज आपण इंटरनॅशनल सिस्टीमवर या ठिकाणी क्वेश्चन बघणार आहोत। कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इंडियन म्हणजे हिंदू अरेबिक सिस्टीमनुसार कशा प्रकारे दिलेल्या नंबरचं संख्यांचं अक्षरामध्ये तर अक्षराचं संख्येमध्ये कशा रूपांतर करायचं ते बघितलं। आज आपण इंटरनॅशनल सिस्टीम बद्दल माहिती बघणार आहोत। चला, तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी आहे। स्क्रीनवर जो प्रश्न आलेला आहे तो व्यवस्थित वाचा। प्रश्न वाचल्यानंतर तुमच्याकडे या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत। 4 ऑप्शनपैकी ऑप्शन निवडायचा। तर पहिले मुद्दा लक्षात घ्या की आपल्याला बघायचं आहे इंटरनॅशनल सिस्टीमनुसार, आणि या इंटरनॅशनल सिस्टीमनुसार बघत असताना लक्षात ठेवायचं की प्रत्येक कॉमा हा 3 डिजिट नुसार येत असतो। याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिले या तिघांचा ग्रुप घ्यायचा। या तिघांचा ग्रुप पहिले घ्यायचा। 3 जणांचा ग्रुप, हा युनिट्स वाला ग्रुप, नंतर हा 1000 वाला ग्रुप, नंतर या ठिकाणी मिलियन्स वाला ग्रुप, त्याच्यानंतर येत असते बिलियन्स, ओके, त्याच्यानंतर येत असतो ट्रिलियन्स वाला ग्रुप्स, या पद्धतीनं। तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी टीव्ही स्क्रीनवर हा आहे। विद्यार्थी मित्रांनो, 56,742 इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये जर पाहिलं तर याला म्हणायचं 56,742 56,742 56,724 हा 24 आहे, याच्यामुळे हे होणार नाही, आपल्याला पाहिजे 42। 567,000 नाही, हे सुद्धा होणार नाही। नंतर आहे 56,704 56,742 56,742 ऑप्शन नंबर डी क्लिअर। 56,742 या प्रकारे याचा आन्सर झाला। नेक्स्ट, हा मी सांगितलं 3च्या ग्रुपने कॉमा येतो, तर 3च्या ग्रुपने कॉमा आला कारण आपल्याला इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये कन्वर्ट करायचं। तर काय होणार, हे होणार 809,000, हा 1000 वाला ग्रुप आहे। 809,200 हा युनिट वाला ग्रुप आहे। तर या ठिकाणी 809,215 बघा। मग कुठे ऑप्शन मध्ये दिसतो आपल्याला 819,000, हे चुकलं। त्याच्यानंतर 892 हे सुद्धा चुकलं। आपल्याला पाहिजे 809,215 ऑप्शन नंबर सी हे बरोबर आहे। 809,215 ऑप्शन नंबर सी याचं क्लिअर होईल। नेक्स्ट घ्या, ओके, इंटरनॅशनल करता असताना, ओके, हा झाला युनिट वाला ग्रुप, हा झाला 1000 वाला ग्रुप, आणि हा झाला या ठिकाणी मिलियन वाला ग्रुप। तर या ठिकाणी काय होणार 1 मिलियन, हा मिलियन वाला ग्रुप मध्ये या ठिकाणी होणार 1 मिलियन। नंतर ना 304,000 आणि हा असेल 678। तर लक्षात घ्या 1 मिलियन कुठे दिसते, पहिले ऑप्शन मध्ये बिलियन असल्यामुळे झालं कॅन्सल।
1 मिलियन इथं आहे, 1 मिलियन इथं आहे, 1 मिलियन इथं आहे. आता पाहिजे 304,000. 304,000 इथं आहे. ओके, 304,000 इथं आहे. 34 हे चुकलं, 304 पाहिजे. 304,000 इथं सुद्धा आहे. नेक्स्ट 3000 हे चुकलं, म्हणजे ऑप्शन ऑलरेडी ए आणि डी कॅन्सल झालं, दोघांमध्ये कॉम्पिटिशन. थर्ड ऑप्शन नंबर ए आणि सी मध्ये कॉम्पिटिशन आहे. चला 678. चला 1,304,678 ऑप्शन नंबर सी. लक्षात घ्यायचं, ऑप्शन नंबर सी याचं उत्तर होईल. ऑप्शन नंबर सी याचं व्यवस्थित उत्तर होणार आहे, याचे लक्षात घ्या. ऑप्शन नंबर सी. क्लिअर? आपलं उत्तर बरोबर आलं ऑप्शन नंबर सी नुसार. या ठिकाणी 1 मिलियन झाला, 304,000 झाला, त्याच्यानंतर 678 उत्तर झालेलं आहे. नेक्स्ट घ्या. ओके, पुन्हा 9 मिलियन. इथे काहीही संख्या नाही, फक्त 0 आहे, तर तो टॅब रिकामा सोडायचा. 9,450,000. चला 9 मिलियन, हे 9 मिलियन कुठं आहे? ऑप्शन नंबर बी आणि सी मध्ये दिसत आहे, तर त्याला करेक्ट शोधू आपण. 9 मिलियन. ओके, 450 हे झालं ऑप्शन नंबर याच्यावालं बी. क्लिअर? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे याचा. 9,450. नेक्स्ट क्वेश्चन. चला विद्यार्थी मित्रांनो, जर आपण कल्पतरू पॅटर्नच्या या यूट्यूब चॅनल प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही या ठिकाणी नवीन असेल, अद्याप जरी आपण या ठिकाणी कल्पतरू पॅटर्नचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, तर या ठिकाणी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम पेज आणि या ठिकाणी व्हॉट्सअपचं ऑफिशियल चॅनलला सुद्धा जॉईन घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. त्याच्यामध्ये बघा काय म्हणते. आता इथून थोडंसं नवीन कन्सेप्ट झाली. अगोदरच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला जर पाहिलं तर 4 प्रश्न असे घेतले की ज्याच्यामध्ये दिलेला जे काही नंबर होता तुम्हाला इंटरनॅशनलमध्ये कन्वर्ट करायचा आहे. नेक्स्ट ज्यावेळेस या प्रकारचं स्लाइड येईल, समजून जायचं की याच्यानंतर जे असेल ते नवीन कन्सेप्ट असेल. चला तर या ठिकाणी काय म्हणते, क्वेश्चन नंबर 1, विच इज द करेक्ट एक्सपांडेड फॉर्म. आपल्याला शिकायचा एक्सपांडेड फॉर्म, दिलेल्या नंबरचा एक्सपांडेड फॉर्म. त्यासाठी तुम्हाला प्लेस व्हॅल्यू व्यवस्थित शिकावी लागेल. तर करायचं काय, तर युनिट, टेन्स, 100,000, 10,000, लाख. तर तुम्हाला या ठिकाणी 3 लाख पहिले या ठिकाणी नंबर पाहिजे. लॅकवर किती 0 असतात, पॉईंट लॉक करा. लॅकवर 0 किती असतात, तर तुम्हाला माहित पाहिजे लॅकवर या ठिकाणी 5 0 असतात. मग या ठिकाणी उत्तर पहा 3, त्याच्यावर 1 2 3 4 5 0 पाहिजे, प्लस नंतर 4, हा 10,000 प्लेसवर 4 असल्यामुळे याचं उत्तर होईल 40,000. ओके, मग चेक करा. या 3 वर किती 0 आहे, 1 2 3 4 हे होणार नाही. या 3 वर किती 0 आहे, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. ओके, 1 2 3 4 5. ऑप्शन नंबर सी कटले आपल्याला. आता 4 हा 10,000 प्लेसवर असल्यामुळे 40,000, इथं ऑलरेडी 4,000 आहे, ऑप्शन नंबर ए सुद्धा कटला. त्याच्यानंतर 40,000 हा 4,000 असल्यामुळे हे पण ऑलरेडी गेलेलं आहे. कॉम्पिटिशन बी आणि सी या ऑप्शनमध्ये आहे. 40,000 नंतर घ्या, हा जो 5 आहे हा 100 प्लेसवर आहे, तर 500 पाहिजे. कुठे आहे, इथे दिसायले, इथं 5,000 दिसायले, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर आपला डी करेक्ट असेल. आता ज्या ज्या ठिकाणी 0 आलेला आहे त्या ठिकाणी त्या 0च्या प्लेसला या ठिकाणी आपण एक्सपांडेड फॉर्ममध्ये घेणार नाहीत. त्या ठिकाणी बरोबर याची जर तुम्ही ॲडिशन केली तर नंतर तुम्हाला प्रॉपरमध्ये 0 ज्या आपापल्या प्लेसवर तुम्हाला बघायला मिळेल. नंतर शेवटी 6 युनिट प्लेसवर असल्यामुळे इथे. नेक्स्ट एक्सपांडेड फॉर्म करायचा या नंबरचा 5,07,032. मग मी जे जे वाचन केलं ते बघा, 5,07,032 म्हणजे 5 लाख पाहिजे आपल्याला. 5 लाख वर मग 5 वर 0 किती येणार रे, 3 4 5. 5 लाख नंतर काय या ठिकाणी 7,000, 7 वर 3 0, 7,000 प्लस 32 आहे, म्हणजे 3 हा 10th प्लेसवर असल्यामुळे 30 होणार आणि नंतर या ठिकाणी प्लस करून या ठिकाणी होणार 2 युनिट प्लेसवर असल्यामुळे.
या ठिकाणी अशा प्रकारचा ऑप्शन चूज करा की ज्या ठिकाणी तुम्हाला 32 असेल, नंतर 30 असेल या ठिकाणी, नंतर 7,000. तर इथं 7,000 आहे, इथं 70 कटला, इथला 700 कटला. ओके, नेक्स्ट आपल्याला पाहिजे 30. तर या ऑप्शन नंबर डी मधला या ठिकाणी 300 आपल्याला 30 पाहिजे होता. तर सरळ ऑप्शन नंबर बी शिल्लक राहिला की ज्याच्यामध्ये क्लिअरिटी मिळत आहे आपल्याला की 5,07,332. क्लिअर, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट ऑप्शन नंबर बी. आता काय म्हणते, विच इज द करेक्ट एक्सपांडेड फॉर्म. खालीलपैकी कोणता करेक्ट एक्सपांडेड फॉर्म. आणि हा IMP टॅब आहे, हा IMP टॅब आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिलं तर याच्यामध्ये पॉइंटवाला नंबर आहे, या ठिकाणी दशांशवाली संख्या आहे. तर तुम्हाला पॉइंटवाल्या नंबरचं संख्येचं या ठिकाणी एक्सपांडेड फॉर्म तुम्हाला काढता आला पाहिजे. तर लक्षात घ्या, पॉइंटवाल्या संख्यांचा तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म काढायचा असेल तर कसा काढायचा. तर पॉइंटच्या डाव्या बाजूची जी संख्या असते ती होल नंबर असते, पूर्ण संख्या असते. पलीकडली जी संख्या असते या ठिकाणी फ्रॅक्शन असते, ती दशांश मध्ये असते. मग होणार काय, तर तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर युनिट प्लेसवर या ठिकाणी असेल 5, टेन्स प्लेसवर असेल या ठिकाणी 4 आणि 100 प्लेसवर असेल या ठिकाणी 2. तर या ठिकाणी होणार काय, 200 प्लस 40 प्लस 5 आणि इथं पॉइंट असल्यामुळे आता पॉइंटच्या नंतरची पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या कशी सोडवायची. तर पॉइंटच्या नंतरची जी पहिली संख्या असेल ती असेल 0.3. किती असेल, 0.3 पहिली संख्या, कारण पॉइंट नंतर पहिली आहे. नंतर 10th 100th आणि 1000th प्लेसवर आहे त्या ठिकाणी. तर 100th प्लेसवर या ठिकाणी 0 असलं त्याला काउंट करायचं नाही. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर 7 हा 10th 100th 1000th प्लेसवर असल्यामुळे 7 जो असेल तो याच्या पॉईंटच्या अलीकडे 2 डिजिट असल्यामुळे 0.20 द्यायचे, त्याच्यानंतर 7 बसेल. या प्रकारचा ऑप्शन चेक करा की बाबा शेवटी 0.007 इथं नाही आहे, बाकी ऑप्शन मध्ये दिसायला. त्याच्यानंतर या ठिकाणी 200 ओके आहे, ओके आहे, ओके आहे, ओके आहे. नंतर घ्या 40 पाहिजे, इथं 400 असल्यामुळे हे ऑप्शन कटलं. ये 40 इथं इथं इथं. नंतर घ्या पाहिजे 5 इथं 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 0.5. ऑप्शन नंबर डी सुद्धा कॅन्सल झालं. आपल्याला पाहिजे या ठिकाणी 0.3 म्हणजे 0.3. ऑप्शन नंबर सी होणार याच्यावाला. चेक करून घ्या, ऑप्शन नंबर सी होईल. नेक्स्ट सेम पॉइंट वाला नंबर आहे. आपल्याला पॉइंटच्या नंतर सर्व संख्या आहे डाव्या बाजूला. तर सरळ सरळ काय करायचं चेक करून घ्या. इथं काय होईल, पहिले या 5 ची घ्या, 0.05 असेल, प्लस नंतर या ठिकाणी 0.2दा 0 द्या, नंतर 6 येईल, प्लस 2 ची व्हॅल्यू जर पाहिली तर 0. अलीकडे 3 डिजिट असल्यामुळे 1 2 3 0 द्या, या ठिकाणी येणार 2. या प्रकारचा ऑप्शन चेक करा. 0.05 प्लस 0.006 0.000. वाव. तर या ठिकाणी 0.0002 पाहिजे होता, तर या ठिकाणी ऑप्शन नंबर सी सुद्धा कॅन्सल आहे. त्याच्यानंतर 0 आता एक पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला सगळे फ्रॅक्शन मध्ये झाले. तर लक्षात घ्यायचं, जेव्हा या ठिकाणी एखाद्या संख्येच्या डिनॉमिनेटरवर तुम्हाला 10 100 1000 दिसतात, म्हणजे या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये जे एखाद्या संख्येचा डिनॉमिनेटर मल्टिपल ऑफ 10 असेल, 10 100 1000 10,000, तर त्याला पॉइंट मध्ये कसं कन्वर्ट करायचं. समजा या ठिकाणी जर मी घेतले 3 आणि अपॉन मध्ये जर 10 असेल तर ते होणार 0.3. जर या 3च्या अपॉन मध्ये जर 100 असते तर ते कसे होणार 0.03. 2 डिजिट सोडून पॉईंट अलीकडे ना. इथं 3च्या अपॉन मध्ये 1000 असता तर काय झालं, तर 3 डिजिट सोडून लेफ्ट हँड साईडला पॉईंट आला असता, पहिली दुसरी तिसरी 0.0 झाला. तर या ठिकाणी आपल्याला चेक करायचं की या ठिकाणी या 5च्या अपॉन मध्ये 1000 आहे, तर 5च्या अपॉन मध्ये 1000 असल्यावर ते होणार या पद्धतीने आहे. 5च्या अपॉन 1000 मध्ये 3 डिजिट सोडून पॉईंट 0.005. तर त्याच्यामुळे हे ऑप्शन पहिलं होणार नाही. पहिल्या
या ऑप्शन नंबर बी, आता ऑप्शन नंबर डी मध्ये जर पाहिलं 5च्या अपॉनमध्ये 100 आहे, म्हणजे येणारा पॉईंट 2 डिजिट सुरू होते 0.05, लेफ्ट हँड साईडला 2 डिजिट सुरू आला, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर डी सुद्धा चुकलं. ऑप्शन नंबर बी बरोबर होईल, कारण या ठिकाणी होणार काय, ऑप्शन नंबर बी मध्ये जर पाहिलं 5/10 आहे प्लस 6/100 आहे प्लस त्यानंतर 2/1000 आहे. कन्वर्जन चेक करा, याच्यामध्ये काय होणार, तर याच्यामध्ये 0.5 होणार, याच्यामध्ये होणार 0.06, याच्यामध्ये होणार 0.002. ऑप्शन नंबर आपल्याला बी क्लिअर असेल. नेक्स्ट, वाव, या ठिकाणी हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. या ठिकाणी एक्सपॅन्डेड फॉर्मचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न चेक करून घ्या. पहिले याला लिहायचं कसं, तर तुम्ही पहा, हा 0.047 मल्टिप्लाय बाय 10चा पॉवर 4 आहे, म्हणजे त्या 1 वर किती झिरो येणार, 4, म्हणजे 1 2 3 4 झिरो येणार. आता लक्षात घ्या की कुठल्याही संख्येला, म्हणजे डेसिमलवाल्या म्हणजे दशांशवाल्या संख्येला जर 10, 100, 1000 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर तो पॉइंट उजव्या बाजूला राईट हँड साईडला पुढे सरकतो. तर या ठिकाणी होणार काय, होणार काय, इथे 3 पॉइंट आहे, होणार काय, तर हा जो पॉइंट आहे इथून हे 1 डिजिट 2 डिजिट आणि 3 डिजिट इथं गेला, इथे येणार, इथून 4 डिजिट, म्हणजे हा 4 डिजिट पुढे जाणं अपेक्षित आहे. म्हणजे हा 3च्या पुढे इथं 4 डिजिट, म्हणजे या ठिकाणी पहिला डिजिट 0 घेतला आपण, दुसरा डिजिट 4, त्याच्याही पलीकडे तिसरा डिजिट 7, चौथा डिजिट नाही म्हणून या ठिकाणी 0 ॲड केला, चौथा डिजिट नाही म्हणून या ठिकाणी मी 0 ॲड करणार आणि इथे येणार पॉइंट हा 0. तर आपल्याला हा नंबर मिळाला, आपल्याला मिळालेला हा नंबर आहे. मग या नंबर मिळाल्यानंतर काय व्हायला बघा की तो पॉइंट इथे गेल्यानंतर 30470 हा नंबर मिळाला. आता याच्यात जे संख्या येतात त्याच्यावर एक्सपेंडेड फॉर्म, हा युनिट, टेन्स, 100,000, 10,000, म्हणजे 3 जो आहे 10,000 प्लस असल्यामुळे होणार या ठिकाणी 30,000 प्लस डायरेक्ट आता 4 बघा, 4 हा 100 प्लेसवर असल्यामुळे 400 प्लस त्याच्यानंतर 7 हा 10 प्लेसवर असल्यामुळे 70. हे ऑप्शन जिथं दिसायला ते चेक करून घ्या. 30,470, ऑप्शन नंबर डी, 30,470. नेक्स्ट, चला या एक एक्सपॅन्डेड फॉर्म करून घ्या. चला सरळ युनिट प्लेसवर 2 आहे, टेन्स प्लेसवर 90 आहे, ते होणार 99 असल्यामुळे 90 प्लस 2. आता इकडं बघा, पॉईंटमध्ये आहे की फ्रॅक्शन, पॉईंटमध्ये आहे, प्लसमध्ये 6चं होणार 0.6 पहिले असल्यामुळे 0ला आता काउंट करायचं नाही आहे. त्याच्यानंतर काय होणार, 0ला काउंट करायचं नाही आहे. तर नेक्स्ट आता 8 घ्यायचा डायरेक्ट, प्लस तो 2 डिजिट आहे पलीकडं, म्हणजे याचा पॉईंट हा 3 डिजिट अलीकडे असल्यामुळे 8च्या अलीकडे 2 डिजिट आहे, ते होणार 0.008. ऑप्शन चेक करा, 90 प्लस, हे तर 900 वाला चुकलंय, हे पहिलेच चुकलंय, 90 प्लस 2, नंतर घ्या 0.6, इथं चुकला 0.06 असल्यामुळे ऑप्शन नंबर ए आणि सी मध्ये कॉम्पिटिशन. चला नंतर पाहिजे आपल्याला 0.008, 0.008 कुठं आहे, इथे नाही आहे, ऑप्शन नंबर ए याचा आन्सर होणार. क्लिअर. नेक्स्ट, चला हे टायमाला आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी 2 कन्सेप्ट शिकला. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, कन्सेप्ट समजत असेल किंवा याच्याशी रिलेटेड अजून तुम्हाला एक्स्ट्रा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि कमेंट करा. पुढे बेस्ट लेवलचा क्वेश्चन आला, 1 मार्क कन्फर्म असतो, म्हणजे असतो पेपरला. याच्यामध्ये बघा 79,243 आहे. तुम्हाला काढायची आहे प्लेस व्हॅल्यू. काय काढायची रे बा, प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. प्लेस व्हॅल्यू कोणाची काढायची आहे ते सुद्धा लक्षात घ्या. अंडरलाईन नंबर, ओके, इथं अंडरलाईन नाही, इथे घ्या 9, अंडरलाईन नंबर घ्या, याला 9ला तू इथं अंडरलाईन आहे. अंडरलाईन नंबर जर या ठिकाणी 9 असेल तर 9ची तुम्हाला प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू काढायची. आता लक्षात घ्या, आता इथे दिलेला नंबर कोणता आहे, 79243. 9ची तुम्हाला प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. तर सरळ काय करा, हा कितव्या प्लेसवर आहे, युनिट, टेन्स, 100, 1000, म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, हा 1000 प्लेसवर आहे.
म्हणून या ठिकाणी याची प्लेस व्हॅल्यू होणार आहे 9. त्याच्या पुढे 3 डिजिट असल्यामुळे या ठिकाणी 3 0. हा 1000 प्लेसवर असल्यामुळे हा 9000 त्याच्यावरली प्लेस व्हॅल्यू होणार. म्हणजेच या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू 9ची किती होणार 9000, कारण तो 1000 प्लेसवर असल्यामुळे. आणि फेस व्हॅल्यू आता ज्या नंबरला कोण्या नंबरला अंडरलाईन आहे 9ला अंडरलाईन आहे, म्हणजे त्या 9ला बघितल्यानंतर तुम्हाला डोक्यामध्ये 9 हा डिजिट तयार होतो. म्हणून या 9ची फेस व्हॅल्यू चेहरा 9चा फेस काय असेल 9च, 9चा फेस व्हॅल्यू 9च असेल. तर तुम्हाला या ठिकाणी अंडरलाईन न केलेला नंबर 9 आहे, त्याची फेस व्हॅल्यू 9 आणि त्याची प्लेस व्हॅल्यू 1000 प्लेसवर असल्यामुळे झाली 9000. चेक करून घ्या ऑप्शन कोणता आहे. ऑप्शन डी तर कॅन्सल आहे, 79 दिसायला. तुम्हाला फेस व्हॅल्यू 9 मिळाली, प्लेस व्हॅल्यू 9000. ऑप्शन नंबर सी मध्ये फेस व्हॅल्यू तुम्हाला 9, प्लेस व्हॅल्यू या ठिकाणी 9000. क्लिअर. नेक्स्ट चला, अंडरलाईन नंबर आपल्याला बघायचा आहे 8. चला 8 हा कोण्या प्लेसवर आहे, 8ची फेस व्हॅल्यू काय असेल 8च, त्याच्याकडे बघितल्यानंतर 8 दिसायले म्हणून 8 हा युनिट, टेन्स, 100, 1000 प्लेसवर असल्यामुळे याची प्लेस व्हॅल्यू होणार या ठिकाणी 8000. म्हणजे चेक करा, फेस व्हॅल्यू 8 पाहिजे आणि ऑप्शन या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू पाहिजे 8000. मग या ठिकाणी कुठे दिसत आहे तुम्हाला, इथे ऑप्शन नंबर बी मध्ये फेस व्हॅल्यू 8 आहे, प्लेस व्हॅल्यू 8000 आहे. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो पुढे चला. अंडरलाईन केलेला नंबर तुमचा या ठिकाणी 5 आहे. 5 असल्या कारणाने बघा त्याची फेस व्हॅल्यू 5 कडे बघितल्यानंतर 5 दिसणार आहे, म्हणजे या ठिकाणी त्याची फेस व्हॅल्यू झाली 5. प्लेस व्हॅल्यू युनिट, टेन्स, 100 प्लेसवर असल्यामुळे 5ची जी प्लेस व्हॅल्यू ती 500. चेक करा, येतं प्लेस व्हॅल्यू 5 हे कॅन्सल, याची प्लेस व्हॅल्यू या ठिकाणी 5000 हे बी कॅन्सल, याची प्लेस व्हॅल्यू या ठिकाणी 5000 ते कॅन्सल. तो 100 प्लेसवर असल्यामुळे प्लेस व्हॅल्यू झाली 100 आणि फेस व्हॅल्यू झाली 5. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन मेथडने सुद्धा तुम्ही चालू शकता, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर सॉर्टिंग करता येईल आन्सर मिळवण्यासाठी. नेक्स्ट चला, प्लेस व्हॅल्यू अंडरलाईन नंबर जो आहे तो असेल 1. मग 1ची फेस व्हॅल्यू 1च पाहिजे, तर फेस व्हॅल्यू 10 दिली, ऑप्शन नंबर सी कटला. ऑप्शन मेथडला जास्त वापरण्याचा प्रयत्न करा. नंतर आल्याची प्लेस व्हॅल्यू तो 1000 फेस व्हॅल्यू 1, प्लेस व्हॅल्यू असेल या ठिकाणी 1000. जिथे ह्या 10,000 वाला ऑप्शन कटला, ऑप्शन नंबर डी मध्ये कटला. प्लेस व्हॅल्यू 100 हे वाला कटला, राहिला फक्त ऑप्शन नंबर बी. चेक करा, कारण 10 या 1ची प्लेस व्हॅल्यू आहे 1000 आणि या ठिकाणी फेस व्हॅल्यू आहे 1. ऑप्शन नंबर बी मध्ये करेक्ट दिसत आहे, बाकीमध्ये या ठिकाणी तुम्हाला चेंजेस बघायला मिळत आहे. चला नेक्स्ट अंडरलाईन नंबर घ्यायचा 3. चला 3ची मग फेस व्हॅल्यू असेल 3ची फेस व्हॅल्यू 3च असेल. नंतर घ्या प्लेस व्हॅल्यू युनिट, टेन्स, 100, 1000 10,000 प्लेसवर या ठिकाणी 3 आहे, म्हणजे या ठिकाणी 3 मल्टिप्लाय बाय 10,000 करावा लागेल. मग 3 मल्टिप्लाय बाय 10,000 केल्यामुळे उत्तर किती आलं 30,000 या ठिकाणी आपलं उत्तर असेल 30,000. मग चला जिथे तुम्हाला प्लेस व्हॅल्यू मध्ये 30,000 दिसायले ते चेक करा. इथं फेस व्हॅल्यू मध्ये 30 आलं ते चुकलं. नंतर फेस व्हॅल्यू 30,000 पाहिजे. ऑप्शन नंबर ए मध्ये इथे 30,000 आहे. क्लिअर झालं. फेस व्हॅल्यू 3 आणि प्लेस व्हॅल्यू 30,000. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट चला स्लाइड आली. व्हिडिओला अद्याप जर लाईक केलं नसेल तर या ठिकाणी लाईक करून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही इथपर्यंत आलात या व्हिडिओला बघत आहात तर खरंच तुमच्यामधले जे काही पेशन्स आहेत, तुम्ही जे काही या ठिकाणी संयम ठेवत आहे, जो काही तुम्ही या ठिकाणी अभ्यासाप्रती तुमचं जे काही काय म्हणू शकतो या डेडिकेशन आहे, तर ते डेडिकेशनला खरंच खूप सलाम आहे. कारण आजकालच्या त्या शॉर्ट्स आणि रीलच्या जमान्यामध्ये थोडेसे बघायचं नेक्स्टच्या जमान्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी अभ्यासाप्रती इथपर्यंत आले तर निश्चितच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्टेबल होसाल लवकरच. काही काळजी करू नका. आणि हे महत्त्वाचं आहे. रीलच्या जमान्यामध्ये जगणारे पोरं एवढ्या लॉंग व्हिडिओमध्ये इथपर्यंत येतात म्हणजे काही मजा साधी सुद्धी गोष्ट नाही भाऊ. पुढे चला. विच इज द स्मॉलेस्ट अमॉंग द नंबर. हा नवीन कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं होतं. ही स्लाइड आली समजून जायचे की नंतर काहीतरी नवीन कन्सेप्ट चालू आहे. तुम्हाला या ठिकाणी नंबर दिले तर 1 2 3 4 5 संख्या येतात. 5 संख्यामध्ये काय म्हणजे सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे हे 354 400
हा 100, हा 500, हा 200. तर सगळ्यात लहान 100 वाला असेल 176. ऑप्शन नंबर बी. मग सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे? सगळ्यात मोठा नंबर या ठिकाणी 500 वाला. हा झाला स्मॉल. आता बिग काढायचा असेल तर या ठिकाणी बिग या ठिकाणी असेल 509. किंवा अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला यासारख्या क्वेश्चन मध्ये फक्त बेसिक आहे की तुम्हाला काही संख्या दिल्या तर त्याच्यामधला सगळ्यात लहान नंबर काढा, सगळ्यात मोठी संख्या काढा, त्याच्यानंतर दिलेल्या संख्येला उतरता क्रमाने चढत्या क्रमाने, त्यालाच म्हणतो आपण असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डरने करा. त्याचबरोबर दिलेल्या नंबरची जी काय असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर केल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कोणता, चौथ्या क्रमांकावर कोणता, किंवा तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची किंवा तिसऱ्या आणि पाचव्या क्रमांकाची दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकाचा जो नंबर असेल त्यांची बेरीज किती येते, त्यांची वजाबाकी त्याच्यात म्हणजे त्या ठिकाणी त्यांची सम किती येणार, त्यांचा डिफरन्स किती येतात, या प्रकारचे कन्सेप्ट या क्वेश्चनवर विचारले जातात. त्यामुळे तुमची तयारी खूप तगडी पाहिजे आणि ही तगडी तयारी करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कल्पतरू पॅटर्न सोबत या ठिकाणी डेली कनेक्ट राहावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन जाऊया आपण. Which of the following is the biggest number? चला 4789, 6345, 7829, 9123, 5800, 786. म्हणजे या ठिकाणी 786 दिसला आपल्याला. या ठिकाणी तुम्हाला 776 दिसेल, 876 सॉरी. तर विद्यार्थी मित्रांनो, हा 4000, हा 6000, 7000, 9000, 5000 सुरुवात ज्याची मोठ्या हजारात संख्येत होईल ते. मग या ठिकाणी होणार 9123. सगळ्यात लहान कोणता आहे? 4000 वाला आहे. 7, 7, 9 आणि 5 सगळ्यात 4000 वाला सगळ्यात लहान आहे. चला पुढं, क्या बात आहे. या संख्येला तुम्हाला काय म्हणते, त्याला असेंडिंग ऑर्डरला लावायचं आहे. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. असेंडिंग ऑर्डर मध्ये या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे चढता क्रम. चला चढता क्रम या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. चढता क्रम करायचा आहे लेकरो. पेनीचं थोबाड गेलंय राव. असो, चढता क्रम म्हणजे 4000, 3000, 5000 आणि 2000. तर साधी सरळ गोष्ट आहे. मी फक्त सुरुवातीच्या संख्या वाचल्या, पुढचं काय वाचलंच नाही. मग 2000 वाले संख्या पहिली उचला सर. 2987. कुठं दिसायला 2987 सुरुवातीला? या पहिल्या ऑप्शन मध्ये झालं उत्तर. मी तर पुढच्या संख्या अजून लावल्या पण नाही त्याच्या पुढे. चला नेक्स्ट लावून घ्या आपण तरी पण. नंतर 2000, 3000 आले, 3876. नंतर त्याच्या पुढची येणार 4321. त्याच्यानंतर पुढची संख्या येणार या ठिकाणी 5023. चला या प्रकारे आपण या ठिकाणी फक्त पहिल्या संख्या काढली, ऑप्शन मध्ये चूज केलं तर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन नंबर ए पाहिला. तर ऑप्शन नंबर ए पूर्ण परफेक्ट मॅच झाला. मग याच्यामध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती, सगळ्यात मोठी संख्या कोणती, त्याच्यानंतर लहान आणि मोठ्या संख्येची ॲडिशन किती येते, लहान आणि मोठ्या संख्येचे सबट्रॅक्शन किती येते, किंवा त्यांच्या युनिट प्लेसची ॲडिशन सबट्रॅक्शन, अशा कशाही प्रकारचे किचकट प्रश्न तुम्हाला विचारू शकता. त्याच्यामुळे या ठिकाणी तुमची प्रॅक्टिस खूप जास्त महत्त्वाची करते. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी, डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये या ठिकाणी त्याला म्हणतात उतरता क्रम. चला उतरता क्रम लावायचा मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे. डिसेंडिंग शब्द लक्षात द्या रे बाबा. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय असते, बिग नंबर कडून तुम्हाला स्मॉल नंबर कडे जायचं आहे. मग बघा ये वय 78,000. तुम्ही ग्रुप कोणता वाचता पूर्ण नंबर वाचण्याची आवश्यकता नसते याच्यामध्ये. हे वय 89,000, हे वय 56,000, पुढे 99,000. कॉमन सेन्स लावायचा भाऊ. सगळ्यात मोठी संख्या 99,000 जे काय असेल ते पुढं 234 पहिली सापडली. त्याच्या पुढे लिहिण्यासाठी हे 99, त्याच्यानंतर हे 89,000 पुढची संख्या सॉरी आमच्या पुसदचे पोट्टे जरा आईवडिलांनी चांगल्यात चांगले त्यांना मोटरसायकल घेऊन दिले वाटते, तर जरा अंगात येते कधी कधी त्यांच्या. चला 99,234
याच्यापेक्षा लहान संख्या येणार 89,123, त्याच्यापेक्षा लहान येणार या ठिकाणी 78,654 आणि त्याच्यापेक्षा लहान येणार या ठिकाणी 56,789. चला या प्रकारे तुम्हाला ऑप्शन चूज करा. ऑप्शन नंबर ए मध्ये 99,234 पहिली सापडली, त्याच्यामुळे जास्त डोक्याला ताण द्यायचं काम नाही. एवढे एक्सप्लेनेशन सांगत आहे कारण तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे, तुमची ते कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. नाहीतर प्रश्न सोडवताना 3 सेकंद भाऊ जवळपास 5-7 सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर सोडवता आले पाहिजे. या लेवलची तगडी प्रॅक्टिस तुमची पाहिजे. बरोबर आहे, तुमची प्रॅक्टिस खूप तगडी पाहिजे. जर तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस तगडी करत असाल ना तर तुम्हाला या ठिकाणी हे मक्खन वाटते प्रश्न, डोक्याला ताण येत नाही. अशा प्रकारचे चिल्लर प्रश्नाचे मार्क तुमचे जायलाच नाही पाहिजे. मुद्दा असा आहे की तुम्ही प्रॅक्टिस खूप कमी करता आणि जर तुमचा प्रॅक्टिस जर केली तर तुमचा स्पीड जास्त वाढतो. स्पीड जास्त वाढल्यानंतर आता ही थोडी साध्या प्रकारची आपण लेवल घेत आहे, याच्यानंतर पुढे जाताना खूप टफ क्वालिटीचे क्वेश्चन येणार आहे. मग त्यावेळेस आपण या प्रश्नांचा जो वेळ वाचवलेला आहे तो वेळ आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये कामी येतो, हे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. सेम आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. जवळपास आपण 4 ते 5 कन्सेप्ट आपण बघितल्या आणि या 4 ते 5 कन्सेप्ट अशा होत्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नवोदयच्या पेपरमध्ये हमखास या कन्सेप्टवर प्रश्न विचारला जातो. तर तुम्ही या ठिकाणी याची प्रॅक्टिस करा. अजून नवनवीन कन्सेप्ट, नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी, नवनवीन लेक्चर बघण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर शेवटपर्यंत तुम्ही जर पाहिला असेल तर तुम्हाला सलाम आहे बा, कारण एवढे जबरदस्त कार्यक्रम कुठंच नाही सापडत. मग चला, आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केलं असेल डाउनलोड करून घ्या. त्याच्यावर आपल्या नवोदय स्कॉलरशिपच्या सर्व NMSच्या विशेष करून बॅचेस सर्व या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत केलेले आहे. फायदा असा आहे, व्हिडिओ लेक्चर प्लस तुम्हाला प्रॅक्टिस वर्कशीट सुद्धा ॲप्लिकेशनवर प्रोव्हाइड केलेले आहे. हा प्लस पॉईंट आहे, कारण टॉप लेवलच्या प्रॅक्टिस वर्कशीट, PYQचे प्रश्न, PYQ सोल्युशनची व्यवस्था त्या ठिकाणी होत आहे. जसजशी नवीन अपडेट प्रोसेस होत आहे त्या ठिकाणी तुम्हाला सगळा कंटेंट या ठिकाणी ॲप्लिकेशनवर अपलोड होत आहे. ॲप्लिकेशन अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ऑल कोर्सेसमध्ये जायचं. ऑल कोर्सेसमध्ये तुम्हाला या ठिकाणी पूर्ण कोर्सेस बघायला मिळेल आणि सगळे कोर्सेस आपण फ्री ठेवलेले आहे. कुठल्याही प्रकारची सध्या कॉस्टिंग नाही. आपण सरळ या वर्षी पुसद तालुक्यातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला आपण कुठल्याही बॅचवर कुठलाही रुपया आकारणार जाणार नाही. सगळ्या कोर्स, सगळ्या बॅच फ्री असतील. सगळा कंटेंट तुम्हाला या ठिकाणी फ्री मिळेल. त्याच्यानंतर वर्ग 5वी ते 10वी पर्यंतचे जे काही रेग्युलर बॅचेस आहेत त्या रेग्युलर बॅचेसचे सुद्धा या ठिकाणी PYQ सोल्युशन, हॉट क्वेश्चन्स, त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्वाच्या संकल्पना याच्याशी रिलेटेड सुद्धा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी लवकरच बघायला मिळते. टॉपचे लेक्चर, टॉपचे या ठिकाणी अनुभवी शिक्षक ज्यांनी या ठिकाणी खूप दांडगा अनुभव आहे, ज्यांना प्रत्येक कन्सेप्टला या ठिकाणी टॉप लेवलला तुमच्यापुढे मांडता येते, त्या सर्वांचं या ठिकाणी आपण संघटन केलं आणि या ठिकाणी तुमच्यासमोर लवकरच प्रत्येक रेग्युलर बॅचेसचे सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला मिळतील. तर लवकर या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडला असेल लाईक करा. एवढे बोलून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.